भगवान गोपाल कृष्णाचा जन्म सोहळा आपण या ठिकाणी साजरा केला. पाळणा बांधला आणि तोच आनंद, जो आनंद गोकुळवासियांना त्यावेळी झाला होता, तोच आनंद आपण या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नर आणि नारी सर्वांना आनंद, सर्वांना. ऐका, लक्ष द्या इकडं. मी चालू करू का? ए दिदे बस खाली, तू बस. मग ये तूच, तुम्ही दोघी जणी फिरायलेल्या भोवताली या इकडे बसा. तुम्ही बसा खाली. महिला मंडळी, मी चालू करू का आता? झालं तुमचं बोलणं? मग ते पण महत्वाचं आहे. हा, चला ऐका. गोपाल कृष्णाचा जन्म झालाय. भगवान श्रीकृष्णाचा जन्म एक लक्षात घ्या. गोकुळ कुठं झाला? भगवान कृष्णाचा कुठं प्रकट झाले देव? कुठं जन्म घेतला? गोकुळामध्ये. गोकुळ या शब्दाचा दुसरा एक अर्थ सांगतो ऐका. गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे समूह. गोकुळ इंद्रियांचा समूह म्हणजेच हे शरीर आहे तुमचं आमचं. एक लक्षात घ्या. आणि जोपर्यंत या शरीरामध्ये, या हृदयामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं कृष्ण जन्म झाला असं म्हणता येत नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे, त्याला फक्त प्रगट करायचं काम आहे. जीव आणि शिव एकच आहे, फक्त त्या शिवाला म्हणजे त्या आत्म्याला ओळखायची गरज आहे. हा आत्मा त्या परमात्म्याचा अंश आहे, फक्त एक त्याला प्रगट करायचं आहे भक्तीच्या माध्यमातून. आणि देव कधी प्रगट होतो? त्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या की हृदयातला देव आपोआपच प्रगट होतो. तो आहे. मला एक सांगा, दुधामध्ये तूप असतं का नाही? हो, दुधामध्ये तूप असतं का नाही? दुधामध्ये लिंबू पिळलं, विरजण टाकलं की काय होतं? दुधाचं दही होतं. दह्याचं आपण मंथन केलं, घुसळण केलं की त्याच्यानंतर आपल्याला लोणी मिळतं आणि नंतर मग लगेच आपल्याला त्याला गरम केलं की तूप मिळतं. बरोबर आहे? दूध हे नासका पदार्थ आहे. बरोबर आहे? दूध एक दिवस झाला, 2 दिवस झाले, त्याला फ्रीजमध्ये नाही ठेवलं, व्यवस्थित नाही तापवलं की दूध काय होतं? नासतं. नासक्या दुधामध्ये कधीच न नासणारं तूप असतं. बरोबर आहे की नाही? नासक्या दुधामध्ये सुद्धा कधीच न नासणारं तूप असतं. तसंच या नासक्या नश्वर शरीरामध्ये देखील तो अजर अमर अविनाशी परमात्मा असतो. त्याला आपण आत्मा म्हणतो. फक्त त्याला गरज आहे ओळखण्याची. मग हृदयामध्ये देवाचं प्रागट्य कधी होतं? सर्वसामान्याच्या का होत नाही? त्यामागं कारण आहे. फक्त साधू संतांनीच देव का ओळखला हृदयामधला? तुम्हा आम्हाला का ओळखता येत नाही? त्याच्यासाठी मला एक सांगा. समजा आता गहू कापायला येतील 2 महिन्यानंतर. बरोबर आहे? पाडव्याच्या आसपास गहू कापायला येतील 2 महिन्याच्या नंतर. मग गव्हाचं खळं केलं, जी रास पडलेली आहे ते गहू झालेले गहू, तो माल आपल्याला घरी आणायचा आहे. पण घरामध्ये जी खोली, ज्या खोलीमध्ये आपल्याला गहू टाकायचे, थैल्या भरून टाकायचे, ती खोली आधीच भरलेली आहे सोयाबीननं, हळदीनं. हळद आहे, सोयाबीन आहे, घरामध्ये कापूस आहे. मग त्या खोलीमध्ये गहू टाकता येतील का आपल्याला? आधी फुल भरलेली आहे खोली. मग ते नवीन आलेले गहू टाकता येतील का? त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आधी ते सोयाबीन, कापूस, हळद, जे काही आहे घरामध्ये धान्य ठेवलेलं, ते आधी काढावं लागेल बाहेर. ती खोली रिकामी करावं लागेल आणि नंतरच मग गहू टाकायला जागा होईल. तसंच आहे भगवंताचं, देवाचं देखील तसंच आहे. जोपर्यंत आपण हे हृदय भरलेलं, दुसऱ्याच्या फालतू गोष्टी, संसार भरलेला आहे, तो जोपर्यंत या हृदयामधला काढून टाकणार नाही, तोपर्यंत देव आतमध्ये प्रगट होत नाही. देवाला राहण्यासाठी सुद्धा जागा लागते. पुढं सांगणार आहे मी. देवाला गवळणींना बोलवलं. गवळणीच्या हृदयामध्ये देव बसायचा होता. त्यांना पाहिजे होतं देवानं तिच्या हृदयामध्ये यावं. त्यावेळी गवळणी हाका मारायच्या. गवळणी हाका मारायच्या. हरी या हो माझे मंदिरी,
नाही कोणी दुसरे घरी हरी या हो माझे मंदिरी नाही दुसरे घरी हरी हो माझे मंदिरी कोणी नाही दुसरे घरी हरी हो माझे मंदिरी नाही दुसरे घरी. काय म्हणतात गवळणी ऐका. हरी या हो माझे मंदिरी नाही कोणी दुसरे घरी. घरामध्ये कोणीच नाही दुसरं. मंदिर म्हणजे कोणतं, घर म्हणजे कोणतं, तर हे घर आहे. घर हे क्रोध सासरा गेला दोरी काम भ्रतार नाही घरी. नंदा जावा सासू सगळे जणी बाहेर गेल्यात. हरी या हो माझे मंदिरी. पण मंदिर कोणतं, घर कोणतं, तर हे देह म्हणजेच मंदिर आहे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे विकार ज्या वेळेला निघून जातील आपल्या मनातले, त्याच वेळेला देव येतो. एरवी येत नाही. हा, एरवी येत नाही. चला देवाला आवडणाऱ्या गोष्टी सांगतो आहे का. देवाला आवडतात 3 गोष्टी. भगवान कृष्णाला 3 गोष्टी आवडतात. एक म्हणजे गाय आहे. गाय गाय किती आवडते एक लक्षात घ्या. जोपर्यंत देव गोकुळामध्ये होता 15 वर्षापर्यंत कृष्णानं चप्पल न घालता गायी वळल्या. जगाचा बाप आहे, त्यानं हे विश्व निर्माण केलं, पण गायीच्या सेवेसाठी अवतार धारण केला आणि पायामध्ये चप्पल न घालता 15 वर्षापर्यंत गोकुळामध्ये वृंदावनामध्ये क्रीडा केली, गायी वळल्या. पण आज शोकांतिका अशी आहे, तीच गाय कोणाला सांभाळू वाटणं झाली. गाय सांभाळणं म्हणलं की फक्त आपल्याला दूध पाहिजे, तूप पाहिजे खायला, दही पाहिजे, लोणी पाहिजे. पण गाय म्हटलं की मग तिची सोय होत नाही, आपल्याच्यानं सेवा होत नाही. आणि लोक आजकाल गायी पण पाळतात, दुधासाठी पाळतात, डेअरीला दूध जाते, पैसे होतात म्हणून. पण गाय कोणती पाळतात? संकरित. त्याला काय म्हणायचं? जर्सी गाय. एक फरक सांगू का आपल्या गावठी म्हणजे देशी गायीचा? गावरान गाय म्हणतो ना आपण, गावरान गाय कोणाला म्हणायचं आणि जर्सी गाय कोणाला म्हणायचं सांगतोय का? जी गावामध्ये आणि रानामध्ये हिंडती फिरती, चारा खाती, गावामध्ये आणि रानामध्ये, तिला गावरान गाय म्हणायचं. सोपी व्याख्या सांगतो, सोपं. जी गावात आणि रानात हिंडती फिरती चरती खाती, तिला गावरान गाय म्हणायचं. आणि जी जर्सी बी बाहेर निघत नाही, तिला जर्सी म्हणायचं. जराशी बी बाहेर निघते का ती, तिला कूलर लावावं लागते, शेडमध्ये ठेवावं लागते, तिला मोर घास खायला द्यावं लागते, ढेप द्यावं लागते, तिला जर्सी म्हणायचं. अशा गायीची हेळसांड आज भारतामध्ये व्हायला लागलेली आहे. त्याच देशामध्ये भगवंतानं ज्या गायीची सेवा करण्यासाठी अवतार धारण केला, आज तिथंच गायीला किंमत राहिली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आवडणारे कृष्ण परमात्म्याला गोपिका, गाय, गोपिका आणि गीता, या 3 गोष्टी देवाला आवडतात कृष्णाला. गाय, गोपिका आणि गीता. असं एका ठिकाणी म्हटलंय का गीतामध्ये, यहा हर एक बालक मोहन है और राधा एक बाला. भारतामध्ये राहणारी प्रत्येक स्त्री, प्रत्येक मुलगी ही राधा आहे, म्हणजेच गोपिका आहे. आणि आज त्याच देशामध्ये दररोज गोपिकावर अत्याचार होत चालले, त्याच गवळणीवर अत्याचार होत चाललेत. भारतामध्ये स्त्रियांवर अत्याचार वाढत चाललेत. आणि तिसरी गोष्ट कृष्णाला आवडणारी ती म्हणजे गीता. आज गीतेनं सांगितलेल्या मार्गाने कोणी चालायला तयार नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण करायला पूर्वीच्या काळी 100 लोक असायचे. पारायणाला, वाचनाला सकाळी किती लोक असायचे? 100-125. आता किती आहे संख्या? हाच फरक आहे. वरचेवर आपण गीतेपासून, भगवान कृष्णाच्या विचारापासून दूर होत चाललो. ऐका, नंद बाबाला मुलगा झाला आणि सगळे गावकरी जेव्हा जमा झाले, नंद बाबांनी दान धर्म केला. किती दान केलं सांगतो ऐका. 2 लाख गायी दान दिल्या. 2 लाख. नंद बाबांनी 2 लाख गायी दान दिल्या. मग काही जणांना प्रश्न पडतो, नंद बाबांनी जर 2 लाख गायी दान दिल्या, नंद बाबाकडे एकूण गायी होत्या किती? ऐका, त्यांना नंद म्हणायचं. नंद ही पदवी मिळवण्यासाठी त्या व्यक्तीकडे 50 लाख गायी असणं आवश्यक होतं. नंद पदवी मिळवण्यासाठी 50 लाख गायी, उपनंद पदवी मिळवण्यासाठी 10 लाख गायी.
नंदराज पदवी मिळवण्यासाठी एक अजून 55-60 लाख अशी काहीतरी संख्या होती, अशी अट होती. तर नंदबाबाकडे 50 लाख गायी होत्या. एकटा कृष्ण गायी जेव्हा वळायचा का नाही, गायी वळायला निघाला तेव्हा कृष्ण एकटा 9 लाख गायी वळायचा. 9 लाख. ऐका, 2 लाख गायी दान दिल्या, रत्न दान दिले, तिळाचं दान दिलं. तिळाचं किती तीळ दिले दानामध्ये? 7 ढीग होते, 7 ढीग मोठे मोठे, 7 ढीग तीळ दान दिले. आपल्याकडे पण आता तीळ दान देतो आपण, कधी? संक्रांतीला, बरोबर आहे. तीळ देतो, तिळासोबत महिला मंडळी अजून दुसरं काहीतरी दान देतात. काय देतात? त्याला वाण म्हणतात, बरोबर आहे. काय देता माहिती तुम्ही वाणामध्ये? चहाची चाळणी, नाहीतर उवा मारायची फणी. धन्य आहेत तुम्ही. दान दिलं पाहिजे माणसानं, असं सुभाषितकार सांगतात. हस्त पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं काम हे दान देणं आहे. हाताची पवित्रताच याच्यामध्ये आहे. दान दिलं पाहिजे. दानामध्ये हाताची पवित्रता आहे. काय होतं दान दिल्यानं? ऐका, कालेन स्नान शौचाभ्याम संस्कारेत व पसेजया, शुद्धंती दाने संतुष्ट्या द्रव्यात्म आत्मविद्या. धनाची शुद्धी ही दानामुळे होते, दानामुळे. म्हणून दान केलं पाहिजे. आणि दान करण्यासाठी काही काळ वेळ काहीच नाही, कधीही करू शकता. थंडीचे दिवस आहेत, बाजारामध्ये दिसताना एखादा रस्त्यानं जर थंडीनं कुडकुडत असलेला भिकारी दिसला ना, त्याला एखादा नवीन स्वेटर घेऊन द्या. उन्हाळा लागला, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखादा अनवाणी पायानं चाललेला भिकारी पहा आणि त्याला 100-200 रुपयाची एखादी चप्पल घेऊन द्या. खरा देव तिथं भेटतो. पण दान द्यायचं सोडा हो. लोक आजकाल नव्या मंडपातल्या नव्या चपला न्यायला लागलेत. खोटं नाही सांगणार व्यासपीठावरून. इथं येण्याच्या आदल्या दिवशी, आपल्या इथं किती तारखेला आलो मी? 6 तारखेला. 4 तारखेला माझी एक कथा संपली तिकडं. मी आता नाव सांगणार नाही त्या गावाचं. त्या गावामध्ये कथा संपली, काल्याचं कीर्तन होतं माझं. माझी आणि सागरची चप्पल दोघांची पण नेली, दोघांची. आणि इथं आल्यावर काल आमच्या श्याम महाराजाची नेली. कालच्या कथेतून श्याम महाराजाची नेली. दान देणारे लोक आहेत आपण. ज्याच्या पायात चप्पल नाही दिसली, एखादा भिकारी रस्त्यानं चालला ना, त्याला एखादा नवीन चप्पल घेऊन द्या, बोर्ड घेऊन द्या 200-300 रुपयाचा. देव तिथं भेटतो मायबाप. चला, कृष्णाचा जन्म झाला. किती वाजता झाला? गोकुळाष्टमी साजरी करता तुम्ही, किती वाजता झाला? रात्रीला 12 वाजता, बरोबर आहे. रात्रीला 12 वाजता. या कृष्णाच्या अवताराच्या एक विरुद्ध अवतार आहे, बिलकुल विरुद्ध. कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता अंधारात. आणि दुसरा एक अवतार भगवंतानं धारण केला होता, काल अगदी थोडक्यात सांगितला मी एका श्लोकात. त्या अवतारामध्ये दुपारी 12 वाजता. कोणता अवतार? राम अवतार. रामनवमी, अभिजात मुहूर्त, अभिजित मुहूर्त. त्या अभिजित मुहूर्त म्हणजे दुपारी 12 ते 1च्या दरम्यानचा काळ म्हणजे अभिजित मुहूर्त. एक अवतार रात्रीला आहे, एक दिवसा आहे. एक राजवाड्यात आहे आणि एक येरवाड्यात आहे. येरवडा जेल. एक राजवाड्यात आहे आणि एक जेलमध्ये आहे. एकाचं नाव राम आहे, एकाचं नाव कृष्ण आहे. एकाच्या नावामध्ये सरळ अक्षर आहेत, सरळ, एकही वाकडं अक्षर नाही. आणि एकाच्या नावामध्ये एकही सरळ अक्षर नाही. कृष्णामध्ये एक तरी सरळ आहे का? आणि रामामध्ये एक तरी वाकडं आहे का अक्षर? सरळ सरळ आहे. रात्रीलाच का जन्म? ऐका, राम प्रभूनं अवतार जेव्हा धारण केला त्यावेळेला दुपार होती, दुपार. आणि असं म्हणतात, सूर्याच्या कुळामध्ये, सूर्यकुळ, रघुकुळ म्हणजे सूर्याचं कुळ, त्या सूर्याच्या कुळामध्ये अवतार धारण केल्यामुळं चंद्राला राग आला आणि रुसला चंद्र देवावरच, विष्णू परमात्म्यावर. गेला विष्णू परमात्म्याकडं. त्याच्या कुळामध्ये अवतार धारण केला तुम्ही, त्याचं महत्व वाढलं. मला राग आलाय. कोण म्हणतोय? चंद्र म्हणतोय विष्णूला. विष्णू परमात्मा म्हणले, हे बघ, रुसू नको. जरी अवतार त्याच्या कुळामध्ये धारण केला सूर्याच्या, तरी नाव मात्र तुझं लावतो माझ्या समोर. म्हणून रामानं नाव लावून घेतलं पुढं. काय नाव रामाचं? रामचंद्र. रामचंद्र. ऐका, पण चंद्राचं समाधान झालं नाही. ते म्हणलं, असं नाही जमणार, तुम्ही माझ्या कुळामध्ये अवतार धारण करा. आणि मी ज्या वेळेला हजर असतो, रात्रीच्या वेळेला, देवानं वचन दिलं,
दुसरा अवतार तुझ्या कुळामध्ये म्हणजे चंद्रवंशामध्ये यदू कुळामध्ये रात्रीच्या वेळेला अवतार धारण केला. ऐका, कोणत्या दिवशी देव प्रगट झाले ते हो? कृष्णाचा जन्म मोठ्यानं सांगा. माय पाठीमागच्या महिला मंडळी झोपल्या का काय? नाही ना? हात वर करा मग एकदा. हा आहेत आहेत, करा खाली. ऐका, देव कोण्या दिवशी प्रगट झाले हे इथून एवढ्याच महिला मंडळी बोलतात. तुमचा आवाज येत नाही माझ्यापर्यंत. बोला. मागच्या पण बोलतात, पण कसं बोलतात? अष्टमीला. अष्टमीला, अष्टमीला देव प्रगट झाले माय. कुठं? कारागृहामध्ये मथुरेत. आणि रात्रीतूनच वडिलांनी आणून ठेवलं तिथं गोकुळामध्ये. आणि जी माया जन्मलेली होती यशोदेची, तो उचलून घेऊन गेले वसुदेव. आणि तिथं गेल्याच्या नंतर कंसानं जेव्हा तिच्या रडण्याचा आवाज ऐकला त्यावेळेला कंसानं तिचा पाय धरला, गरगर गरगर फिरवलं, दगडावर आपटणार. त्याच वेळेला ती हातातली निसटली आणि आकाशात जाऊन सांगितलं तिनं, अरे मला काय मारतोस? मला मारण्याच्या आधी एक लक्षात घे, तुला मारणारा गोकुळात वाढतोय. ती माया निसटली. अजून कोणाच्या हाती लागली नाही ती माया. कंसाच्या हाती लागते का? मग जो उत्सव साजरा झाला तो नवमीच्या दिवशी झाला गोकुळामध्ये. नवमीच्या दिवशी. आपण अष्टमी म्हणतो, पण गोकुळातल्या लोकांना नवमीच्या दिवशी सकाळी कळालं. आता दशमीचा दिवस एक मध्ये गेला आणि एकादशीच्या दिवशी, एकादशीच्या एक मसनजोगी. मसनजोगी माहित आहे? पूर्वी यायचे, आता येतात का इकडं गावामध्ये? आता येत नाहीत. पूर्वीच्या काळी मसनजोगी येत होते. विचित्र वेश असायचा, अंगाला भस्म लावलेलं, भगवे कपडे, हातामध्ये एक ते वाजवायचं असं घंट्यासारखं होतं, गळ्यामध्ये कवटी असायची. एवढा भयंकर वेश धारण करून एक मसनजोगी गोकुळामध्ये त्या यशोदेच्या आणि नंदबाबाच्या वाड्यासमोर आलाय. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया. टाळी वाजवायची बरं का सगळ्यांनी. नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, आके अलग जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, जय हो. यशोदा के घर आया, आके अलग जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. जोगी जोगी रे देखो, नगरी में जोगी आया. जोगी जोगी रे देखो, नगरी में जोगी आया. जोगी जोगी रे देखो, रमता रे जोगी आया. जोगी जोगी रे देखो, रमता रे जोगी आया. यशोदेच्या दारामध्ये जेव्हा तो गोसावी मसनजोगी आला त्यावेळेला त्यानं हाक मारली राजवाड्यामध्ये, भिक्षाम देही. आवाज ऐकला यशोदा माईनं आणि यशोदा माईनं हातात ताट घेतलं सोन्याचं, त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती दान करण्यासाठी यशोदामाईने घेतलेत. आणि यशोदामाई अंगणामध्ये राजवाड्याच्या त्या वाड्याच्या दाराकडे आलेली आहे. हे ले भिक्षा निकली नंद राणी, भिक्षा निकली नंद रानी, ले भिक्षा निकली नंद रानी, कंचन थाल धरायो. लो भिक्षा और जाओ जोगी मेरो लाल डरायो. जोगो मेरो लाल डरायो, देखो मेरो लाल डरायो. यशोदामाईनं ताटामध्ये भिक्षा वाटण्यासाठी आणले हिरे माणिक मोती सोनं चांदी. पण जो गोसावी आलेला होता त्यानं सांगितलं, यशोदामाई मला हे दान नको, मला दुसरं दान पाहिजे. दुसरं काय दान पाहिजे? ना चाहिए तेरी दौलत दुनिया और न कंचन माया, अपने लाल का दर्श करा दे, मैं दर्शन को आया हूँ. देखो मैं दर्शन को आया हूँ, देखो मैं दर्शन को आया.
त्यानं सांगितलं मला हे ताण नको, काय पाहिजे, मला तुझ्या बाळाचं दर्शन करायचंय, तुझ्या बाळाची भेट घेण्यासाठी आलोय मी, तुझ्या बाळाचं दर्शन करायचंय. पण यशोदामाईला राग आला. यशोदामाई म्हणते काल परवा माझं एवढ्या नवसा सयासानं जन्मलेलं पोरग आहे, तुझा अवतार बघ कसा आहे, तुझा जर हा वेश पाहिला तर माझं बाळ त्याला भीती वाटायची, घाबरायचं ते बाळ, मग नाही आणणार, तुला जर पाहिजे असेल तर घे, नाहीतर इथून निघून जा. भोले हो भोले, गोसाव्याच्या रूपामध्ये आलेले भगवान शंकर नाराज झाले आणि नाराज झालेले भगवान शंकर मनोमन प्रार्थना करू लागले भगवान परमात्म्याची, कृष्णाची. देवा, अरे कैलासावरून आलो, गोकुळामध्ये वेश बदलला, अंगाला राख लावली, गळ्यामध्ये कवट्या घातल्या, हातामध्ये ते वाजवायचं घेतलं, जोळी घेतली, एवढं सगळं नाटक केलं, पण तुमची आई मला तुमचं दर्शन करू देत नाही. तुम्हीच काहीतरी लीला करा आणि माझ्या मनातली इच्छाची तुमच्या भेटीसाठी मी आलेलो आहे कैलासावरून, ती माझी इच्छा पूर्ण करा. भोले हो भोले, तू रूठा दिल टूटा, मेरे यार से मिला दे, वो प्यार से जगा दे, मेरे यार से मिला दे, वो प्यार फिर जगा. भोले भोले, नगर में जोगी आया, यशोदा के घर आया, कि आके अलग जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम, तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. नगर में जोगी आया, एका गोसाव्याचं, एका मसन जोग्याचं रूप धारण करून भगवान भोलेनाथ कृष्ण परमात्म्याच्या भेटीसाठी आले. पण यशोदेनं सांगितलं माझं बाळ तुमच्या समोर मी आणू शकत नाही. भीती वाटली त्याला, रडायला लागलं, तर नाराज झालेले भगवान शंकर सागर महाराज यशोदेच्या काठावर जाऊन बसले. पण कृष्ण परमात्म्याला मध्ये झोपलेल्या कळालं, नाव अजून ठेवलं नाही बरं का, ते काल ठेवलं आपण महाराज, पण आता ठेवायचं आपल्याला कथेमध्ये, सांगणार आहे मी. महिला मंडळी, एक विनंती आहे, आता इकडं कोणी ते प्रसाद आणू नका, इंटरव्हल मध्ये मग नंतर ठेवता येईल आपल्याला, इकडं आणून नंतर ठेवू आपण, नंतर गोळा करू सगळ्यांचा. आता ऐका फक्त कथा शांतपणे मस्त. जेव्हा भगवान शंकर तो गोसावी निघून गेला, त्यावेळेला कृष्ण परमात्म्यानं एक लीला केली. मला भेटायचंय, मला सुद्धा भेटायचंय, कारण एक एकाचे हृदय, कृष्ण परमात्मा आणि भगवान भोलेनाथ दोघांमध्ये एवढं ऐक्य आहे. एक एकाचे हृदय म्हटलं, दोघही एकमेकाची भक्ती करतात, एकमेकाची पूजा करतात, एकमेकाचे मित्र आहेत, एकमेकाचे गुरु आहेत, एकमेकाचे सखा आहेत. मग काय करायचं, रडायला सुरुवात केली, रडायला. बाळ रडते, तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, शांत बसायला तयार नाही. मग गवळणी जमा झाल्या वाड्यातल्या, गल्लीतल्या, आणि त्या गवळणीने सांगितलं, अगं यशोदे, 2 दिवस झालं, नवमी, दशमी, एकादशी, आज 3रा दिवस आहे. 3 दिवसापासून गावातल्या नगरातल्या सगळ्या बायका, सगळ्या गवळणी येऊन जात आहेत. एखादीची नजर झाली असेल, नजर, त्याची नजर तर उतरून पाहू. यशोदा प्रयत्न करते नजर उतरायचा, त्याची दृष्ट काढायची, पण यशोदेला अनुभव आहे का नजर उतरवण्याचा, दृष्ट काढण्याचा? म्हातारपणी लाडाचं हे एकच झालं होतं एवढ्या नवसानं. मग एक म्हातारी आली, म्हातारी गवळण, ती म्हणली, यशोदे दे माझ्याकडं. तिनं अशा मिरच्या घेतल्या, मिरच्या, आणि मिरच्या त्या बाळाच्या अशा डोक्यापासून उतरवल्या आणि टाकल्या चुलीमध्ये.
काय होतं हो ते दृष्ट लागलेली काढताना मग ठसका लागतो का? नाही. जर खरीच दृष्ट झाली असेल तर ठसका लागत नाही, पण अख्ख्या गल्लीनं ठसका, सगळ्या गल्लीत. हा, याला झालीच नव्हती दृष्ट, यानं नाटक केलं होतं. हा नाटकी आहे, फार नाटकी. त्यानं नाटक केलं होतं फक्त, तरी पण रडायचं थांबत नाही. एक गवळण म्हणली, अगं तो आत्ता बाबा आला होता गोसावी, त्याला कदाचित एखादा चांगला मंत्र येत असेल. रडू लागल्यावर मंत्र सुद्धा असतो बाळाला शांत बसवण्याचा. त्याला एखादा मंत्र माहित असेल. कुठं गेला तो गोसावी? कुठं गेला तो? यमुनेच्या दिशेने गेला तिकडं. दोन गवळी पळत गेले आणि त्याला जाऊन विचारलं, बाबा कोण तुम्ही? आम्ही साधू. साधू कुठं असता? हिमालयामध्ये. हिमालयातच राहतो तो, कैलाशामध्ये. आमच्या नंदबाबाच्या मुलाला बहुतेक दृष्ट झाली, फार वेळापासून रडते ते. मग तुम्हाला नजर उतरवता येते का हो? आता त्या महादेवांना गोसाव्याच्या रूपामध्ये आलेल्या आता लक्षात आलं, आपल्या कानानं काहीतरी आता लीला केलेली आहे. भेटण्यासाठी काहीतरी लीला केली. चला, जोपर्यंत वाड्यापर्यंत येतात, वाड्यासमोर आल्यावर पाहिलं भली मोठी गर्दी नंदबाबाच्या वाड्यासमोर. कारण 3 तासापासून ते बाळ रडत होतं यशोदेचं. एवढ्या नवसा सयासानं झालेलं बाळ रडते म्हणून सगळ्या गोकुळातल्या गवळणी जमा झाल्या होत्या. एवढी मोठी गर्दी जमा झालेली. त्या 2 गवळ्यांनी महादेवाला म्हणजेच त्या गोसाव्याला दोन्ही हाताला धरलं आणि गर्दीतून वाट बाजूला करत अशी वाट काढत, चलो हटो बाजू हटो, नजर उतारने वाले बाबा है, बाजू हटो. नंदबाबाच्या वाड्यात आणलं आणि त्या ओसरीवर वट्ट्यावर बसवलं आणि मधल्या खोलीतून तो जगाचा बाप तळ हातावर उचलून यशोदामाई आलेली आहे, यशोदामाई. आणि लांबूनच असा त्या गोसाव्याला म्हणजे महादेवाला दाखवल्याबरोबर दोघांची नजरानजर झाली, त्या यशोदेच्या बाळाची आणि त्या गोसाव्याची. आणि नजरानजर झाल्याबरोबर 3 तासापासून रडत असलेलं यशोदेचं नंदाचं ते बाळ एका क्षणात रडण्याचं थांबलं. आणि जे अश्रू एवढा वेळ त्या बाळाच्या डोळ्यात होते, त्याच अश्रुधारा आता महादेवाच्या डोळ्याला लागल्या. महादेव गोसावी रडतोय. यशोदा म्हणते, बाबा आजपर्यंत तुमच्यासारखा ज्ञानी पुरुष मी या जगामध्ये पाहिला नाही. एका क्षणात माझं बाळ रडायचं थांबलं आणि अश्रुधारा तुमच्या डोळ्याला लागल्या. पण त्याचं कारण वेगळं होतं. महादेवाला वाटलं, महादेवानं विचार केला, जगाच्या उद्धारासाठी, साधू संतांच्या रक्षणासाठी आणि असुरांच्या संहारासाठी देवानं किती गोड अवतार धारण केलाय. म्हणून महादेवाला नवल वाटलं आणि महादेव रडतायत. आणि कृष्ण परमात्मा मजा घेतायत. आले आता पण भेटायला मला. कृष्ण काय म्हणतोय, बाळ काय म्हणते, राम अवतार धारण केला होता मी मागच्या युगामध्ये, त्रेतायुगात, तेव्हा पण आले होते तुम्ही आणि आता पण आलेत होय. कृष्ण हसतोय, महादेव रडतायत. यशोदेनं बाळ दिलं महादेवाच्या म्हणजे त्या गोसाव्याच्या मांडीवर. त्यावेळेला डोळे भरून पाहतायत, डोळे भरून. आणि मग यशोदा, आई जी आहे, आई काय असते पहा, आईचं हृदय कसं असतं. परवाच्या दिवशी जन्मलेला येते, नवमीच्या दिवशी. आज एकादशी आहे फक्त, नवमी, दशमी आणि एकादशी, 3रा दिवस आहे जन्म होऊन. तरी पण आई काय विचारते, बाबा तुम्हाला भविष्य समजतं का हो? काय विचारते? आईचं हृदय कसं असतं पहा. जो जगाचं भविष्य लिहिणारा महादेव आहे, त्याला भविष्य न समजायला काय झालं? महादेव म्हणतात, हो सांगू शकतो. मग सांगा बरं, माझ्या बाळाचं भविष्य सांगा बरं. मोठ्या मोठ्या ठळक ठळक गोष्टी सांगितल्या महादेवानं. आई हा फार मोठं नाव उज्ज्वल करेल तुझ्या घराण्याचं, फार मोठा वीर आहे, राक्षसांचा संहार करील, खूप मोठी ताकद कमावेल आणि 3ही लोकांमध्ये नाव कमवेल. पण आईचं समाधान तेवढ्यावर झालं नाही. आईचं हृदय कसं असतं पहा. यशोदा काय म्हणली, बाबा याचं लग्न कधी होईल हो? परवा दिवशी जन्मलेलं आहे माहिती, आणि लग्न कधी होईल? महादेव सांगणार होते, माय याच्या लग्नाची बुंदी खाऊन खाऊन तुला डायबिटीज व्हायची वेळ येईल, एवढे लग्न होतील याचे. पण महादेव म्हणले, आताच जर सांगितलं यशोदेला तर चक्कर येऊन पडायची. म्हणून महादेव म्हणले, माय याच्या अजून तळहातावरच्या, पायावरच्या, कपाळावरच्या रेषा दिसत नाही, पुढच्या वेळेला येतो फोकट सांगून जातो, दक्षिणा पण घेणार नाही. कारण लीला होती ती. महादेवजी निघून गेले. आणि आता तिकडं ज्या मायेनं सांगितलं होतं, तुझं लागी वधी उपजला मजा आधी, सांगितलं होतं ना, ती माया निसटून गेली होती. कृष्णाला काळजी वाटू लागली. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला.
घाबरलेला कंस एक मीटिंग बोलावतो, मीटिंग. आणि त्या मीटिंग मध्ये सगळे राक्षस बसलेले आहेत, सगळे एकापेक्षा एक वीर आहेत. त्यावेळेला सांगितलं कंसानं, माझा वैरी असलेला देवकीचा 8वा मुलगा गोकुळामध्ये आहे, त्याला शोधायचं आणि मारायचं. पण सगळे राक्षस कोणी मी जातो मी जातो मी जातो, एकापेक्षा एक वीर राक्षस होते. पण एक महिला मंडळीमधून एक राक्षसी उठली. ती काय म्हणली, बसारे खाली म्हणली. कोणाला म्हणली, त्या राक्षसाला. तेवढे वीर होते. तुम्हाला का पोर खेळ वाटला का म्हणली, त्याला मारायचं म्हणजे. काल परवा जन्मलेलं आहे ते, आणि काल परवा जन्मलेल्या बाळंतिनीच्या खोलीमध्ये कोणत्याही गड्याला एंट्री नसते. असते का एंट्री? काल परवा जन्मलेल्या बाळंतिनीच्या खोलीमध्ये गड्याला जायला परवानगी आहे का? तिथं फक्त एक स्त्रीच जाऊ शकते. त्याच्यामुळं मी जाणार. सगळे जेंट्स जे होते का नाही, जेंट्स म्हणजे ते राक्षस लोक, हा बसले खाली. म्हणले लेडीज फर्स्ट. तेव्हापासून सुरू झालं बरं का महिला मंडळीचा पहिला नंबर, पहिल्यांदा लेडीज फर्स्ट. ठीक आहे. पण म्हणले दीदी, ती कोण होती, काय राव त्या राक्षसीचं नाव काय होतं त्या राक्षसीचं? हा, पुतना. ते म्हणले दीदी, तुझा हा असा अवतार, राक्षसी म्हणल्यावर कशी असेल पहा ना. एवढा विचित्र अवतार तुझा पाहिल्यावर ते गावातले लोक दगड मारतील, तुला हाकलून देतील ना गावातून. ती म्हणली मी का कमी आहे का, मायावी राक्षसी आहे, मायावी. आणि मायावी राक्षसी असल्यामुळं मी आता जाऊन येते म्हणले नळदुर्गला. कुठं, कशासाठी? कळालं तुम्हाला? अजूनही ज्यांना नाही कळालं त्यांना धन्यवाद. पार्लर मध्ये गेली ती आणि असा सुंदर मेकअप धारण तिनं, हा सुंदर वेश धारण केला. कसा वेश धारण केला ऐका. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजणी, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. नाकात नथ घालून सगळा थाट माट करून, सगळा थाट माट करून नेसले गा नेसले गा चालू पैठणीचा, नेसले गा चालू पैठणीचा, नेसले गा चालू पैठणीचा, नेसले गा शालू पैठणीचा, नेसले गा शालू पैठणीचा. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण, पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. नकात नथ घालून सगळा थाट माट करून, सगळा थाट माट करून नेसले गा नेसले गा चालू पैठणीचा, नेसले गा चालू पैठणीचा, नेसले गा चालू पैठणीचा. पुतळ्या डोरलं साखळ्या पैंजण, हे जे पूर्वीचे जे दागिने होते, आजच्या महिला मंडळींना नावं सांगितले तरी काही काही दागिने कळणार नाहीत कुठं कोणता दागिना घालायचा. ते पुतळ्या होत्या, डोरलं होतं, साखळ्या होत्या. आजच्या काळामध्ये मला वाटतं पैंजण तेवढे शिल्लक आहेत, पैंजण तेवढे आहेत. पण बाकीचे सगळे दागिने काळानुसार लोप पावत चाललेत. ऐका, सगळे दागिने पूर्वीच्या काळचे आता राहिले नाहीत. बोरमाळ होती, गहूमणी होते. अजून तुमच्याकडं ते, आमच्याकडे एक नवीन दागिना आलाय, पोहे हार. तुमच्याकडे आलाय, इकडे बी आला. वा, हे सगळे दागिने त्या पुतनेनं धारण केले आणि सुंदर वेश धारण केला. रूप पालटलं तिनं. आणि लक्षात घ्या, या मेकअप मुळे कोण काय ओळखूच यायला तयार नाही, ओळखूच येईन झालंय. लेकरं माईला विसरले. एका दिवशी एक स्त्री त्या पार्लर मध्ये गेली. तिचा मुलगा होता 3-4 वर्षाचा, असं लहान होतं. पार्लर मध्ये गेल्याच्या नंतर तिथं ते खेळायचे काही साहित्य होते, त्या घोडागाडीवर बसलं ते. आणि ती स्त्री मधल्या रूम मध्ये गेली, मेकअप रूम मध्ये.
ते पोरग बाहेर खेळत बसलं 1 तासभर, 1 तासाच्या नंतर त्याचीच आई मेकअप करून बाहेर आली. पण ते पोरग असं रडायला लागलं, माझी मम्मी कुठे आहे? त्याचीच आई होती, पण त्याला ओळखता आली का नाही. एवढा मेकअप न बदलून चालल्यात बायकांचं रूप. एकीनं काय केलं, नवरी होती, नवरी, तिनं आज लग्न लागलं समजा, सकाळी लग्न लागलं, एवढा मेकअप केलेला होता. दुसऱ्या दिवशी तिनं सकाळी तोंड धुतलं आणि नवऱ्याच्या समोर चहा घेऊन गेली. नवऱ्याच्या समोर चहा घेऊन गेली. ते नवरदेव, तिचा नवरा, ते म्हणते, करवली बाई माझ्या बायकोला पाठवा ना चहा घेऊन. त्याचे मायबाप आले, अरे मूर्खा, ही करवली नाही बायको आहे तुझी. म्हणला ही मावशी माझ्या काल लग्नात नव्हतीच, ही नव्हतीच. म्हणलं असं काम झालंय मेकअपची. लय आलंय मार्केटमध्ये लावायचा. इथून पुढे ज्याचं सागर लग्न आहे का, बस त्याला फक्त तोच वाचवू शकतो. त्याची अर्धी पगार त्या याच्यातच बसती, त्या मेकअपच्या सामानामध्येच. क्रीम आल्या वेगवेगळ्या, विकोटर्मरिक नाही कॉस्मेटिक, कील मुहासो, फार फार आले. बरं ते क्रीमच्या आधी एक दुसरा अगोदर एक थर लावला जातो. काय लावला जातो? काय लावतात दीदी, काय लावतात ते? फाउंडेशन. फाउंडेशन लावतात. त्याच्यावर मग ते क्रीम, त्याच्यावर पावडर वेगवेगळे, पॉन्ड्स वेगळा, झी वेगळा, अजून काय काय. एक तर बीबी पावडर आले, बीबी पावडर, बीबी क्रीम बी आली, बरोबर आहे की नाही? बीबी क्रीम, बीबी पावडर वेगवेगळं. एक सांगू का, भरपूर मेकअप करा, काहीच हरकत नाही. किती लावा, किती पांढरं लावा तोंडाला, काहीच हरकत नाही. पण तोंडाला पांढरं तितकंच लावायचं जेणेकरून आपल्या बापाच्या तोंडाला काळं लागणार नाही. बस एवढीच काळजी घ्या. मी दररोज सांगतो, लक्ष्मण रेषा सांगितली काल, लक्ष्मण रेषा, फक्त ती लक्ष्मण रेषा सांभाळायची, काहीच हरकत नाही. जगातला कोणताच रावण तुमच्या अंगाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. चला, तिने सुंदर मेकअप केला आणि सुंदर वेश धारण करून ती गोकुळामध्ये आली. आणि गोकुळामध्ये येताना तिने विचार केला, घरामध्ये जायचं आणि सगळे लेकरं मारायचे. काल परवापासून या 4-2 दिवसात जन्मलेले, ओळख तर नाही त्याची, कोणाच्या घरी म्हणून जायचं, सगळेच लेकरं मारायचे जेवढे काही या 4-2 दिवसात जन्मलेले. पण कसे मारायचे? दूध पाजवायचं त्यांना, विषयुक्त दूध, विषयुक्त. तिनं आपल्या छातीमध्ये विष भरलं आणि विषयुक्त दूध पाजत तिनं वेशीपासूनच सुरू केलं. 1 घर, 2 घर, 3 घर, ज्या ज्या घरामध्ये नवीन बाळ जन्मलेले होते, मायावी होती ती, तिला माहित होतं कोण्या घरामध्ये बाळ जन्मलेले आहेत. असं करत करत तिनं सपाटात लावला लेकरं मारण्याचा. पण भगवान परमात्म्याला जेव्हा कळालं एक राक्षसी आलेली आणि बाळांना मारते, भगवान परमात्म्यानं विचार केला, ही जर अशीच सगळी मारत सुटली लेकरांना, माझ्या बरोबर उद्या खेळायला कोणी राहणार नाही सवंगडी. मग योगमायेनं तिला आपल्या स्वतःच्या दारामध्ये आणलं, स्वतःच्या दारामध्ये. आणि तिनं दारातूनच हाक मारली, यशोदे काय करतेस का मध्ये? हाक मारली. यशोदा पाहायला दारात येणार तोपर्यंत ही मधल्या घरात, ती पुतना, अशा पुतना असतात आजही, दारातून हाक मारतात आणि डायरेक्ट किचन मध्येच येतात. दारात हाक मारायची रस्त्यावर, यशोदे काय करतेस, डायरेक्ट थेट किचन मध्येच येतात, थांबत नाहीत मध्ये, हॉल मध्ये नाही, कुठंच नाही. आपापल्या गल्लीतली पुतना ओळखून घ्या माय. हा, प्रत्येक गल्लीत असतात, प्रत्येक गावात असतात. यशोदेला ओळख पटना, पण हिनं सांगितलं, अगं तुझ्या लग्नामध्ये येऊ शकले नव्हते मी, आता मुलगा झाला म्हणून आले तुला भेटायला. आता मला एक सांगा, 80व्या वर्षी तिला मुलगा झाला होता. कोणाला? यशोदेला. वयाच्या आनंद बाबाच्या 80 वर्ष, म्हणजे यशोदा 70ची असेल तेव्हाच्या, म्हणजे जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा 15-20 वर्षाची तरी असेल. तेव्हाच सांगितलं, मी तुझ्या लग्नामध्ये येऊ शकले नव्हते म्हणून आता आले. कुठे का तुझं बाळ? यशोदेनं सांगितलं, माझं बाळ आता झोपलेलं आहे. यशोदा म्हणले, तुम्ही बसा इथं ओसरीवर, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, चहा घेऊन येते. तेव्हा चहा नव्हता माहित, तेव्हा दूध होतं, दूध. भरपूर दूध होतं गोकुळामध्ये. तर चहा, पाणी, दूध आणण्यासाठी यशोदा स्वयंपाक घरात गेली आणि ही ओसरीवर बसली आणि समोरच बाळाचा पाळणा दिसत होता, पाळणा. त्यावेळेला कृष्णाने एक लीला केली, त्यानं हळूच रडायला सुरुवात केली. ती पुतना काय म्हणली यशोदेला, यशोदे तुझं बाळ तर जागाच आहे ना ग, तू मला खोटं सांगितलं झोपलंय म्हणून,
थांब आता मी घेते त्याला. यशोदा गेली किचन मध्ये, पण पुतना जी आहे ती पाळण्याकडे गेली कृष्णाच्या, आणि कृष्णाच्या पाळण्याकडे गेल्याच्या नंतर त्याला उचलून घेतलं, उचलून आपल्या हातावर तळहातावर, आणि बसली खाली. दोघांची नजरानजर झाली, एकमेकाकडे पाहिलं. त्या बाळानं त्या पुतणेकडे पाहिलं आणि पुतणेनं बाळाकडे पाहिल्या बरोबर भगवान परमात्म्यानं एका क्षणासाठी डोळे बंद केले. डोळे का डोळे बंद केले त्याच्या मागे कारण सुद्धा सांगतात शास्त्रकार व्यास महाराज. आता कृष्णाला कळालं होतं, बाळाला कळालं होतं, आता मला ही विष पाजणार आहे, दूध पाजणार म्हणजेच विष पाजणार आहे. आणि कृष्णानं विनंती केली भोलेनाथाची, महादेवजी तुम्ही काल परवा येऊन गेले, पण आता माझ्यावर विष प्यायची आत्ता पाळी आली. मी फक्त दूध पिऊ शकतो, माझं वय दूध प्यायचंय, विष पचवायची ताकद माझ्यामध्ये नाही. मग ते विष पिण्यासाठी तुम्ही या आणि माझ्या कंठामध्ये बसा. विष पचवणं माझं काम नाही, विष तुम्हीच पचवू शकता. एक लक्षात घ्या, विष फक्त भोलेनाथानंच पचवावं. कृष्णानं विनंती केली काय, हे भोले शंकर पधारो, हे भोले शंभू पधारो, बैठे छुप के कहा आओ भस्म रमैया, हो आओ भस्म रमैया, पड़ा संकट यहाँ हे भोले. हे भोले शंभू पधारो. भगवान भोलेनाथाची विनंती केली आणि भगवान भोलेनाथ त्या बाळाच्या कंठामध्ये येऊन बसलेले आहेत. आणि आता तिनं दूध पाजायला सुरुवात केली भगवान परमात्म्याला. त्यावेळेला त्यानं दूध पिलं, दूध पिल्याच्या नंतर विषही पिलं, आणि ज्या वेळेला रक्त पंचप्राण ओढायला सुरुवात केली त्यावेळेला ती पुतना ओरडायला लागली, ओरडायला. तिला तेव्हा कळालं या बाळाची ताकद काय आहे. त्यावेळेला चित्रविचित्र आवाज काढून ती पुतना जशी ओरडायला लागली, तिनं सांगितलं अरे सोड मला. पण भगवान परमात्म्यानं सांगितलं मला फक्त धरायचं माहित आहे भक्ताला, सोडायचं कळत नाही. एक लक्षात घ्या, ज्याला ज्याला भगवंतानं हातात घेतलं त्याला देव शेवटपर्यंत सोडत नाही, शेवटपर्यंत त्याला शेवटपर्यंत साथ देतो. पण ही पुतना मध्येच त्याला म्हणायला लागली सोड, तो म्हणते मला सोडायचं कळत नाही. मग जेव्हा तिचे पंचप्राण ओढायला सुरुवात केली, रक्त प्यायला सुरुवात केलं, त्यावेळेला चित्रविचित्र आवाज काढून कर्कश आवाजामध्ये ओरडायला लागली आणि अंगणामध्ये आली. अंगणात आल्याच्या नंतर तिनं आकाश मार्गाने उडायला सुरुवात केली. आकाश मार्गाने उडते त्यावेळेला सगळे गावातले नगरवासी जे आहेत, गवळणी, गोपाळ, गवळी, सगळेजण पाहतायत एक भली मोठी राक्षसी आकाश मार्गाने जाते. नगराच्या बाहेर गेली त्यावेळेला भगवान कृष्णानं तिचे पंचप्राण ओढले आणि प्राणाच्या आकांतानं ओरडलेली ती पुतना धाडकन जमिनीवर आपटली आणि खूप मोठा आवाज झाला. त्यावेळेला सगळे गावकरी धावत गेले आणि यशोदा मग त्या मायेतून भानावर आली, माझा कृष्ण कुठे आहे. त्यावेळेला यशोदेच्या लक्षात आलं ती जी पुतना आली होती तिनं तर नेलं नसेल, पण सगळे गावकरी जिकडे पळतायत त्यांच्या मागोमाग यशोदा सुद्धा पळाली. कोणतरी सांगितलं त्या राक्षसीच्या अंगावर खेळतोय तुमचं बाळ. त्यावेळेला सगळे गावकरी धावले आणि असं म्हणतात एवढी भयानक आणि मोठी होती ती राक्षसी, शिडी लावावी लागली, शिडी. आणि तिच्या छातीवर खेळत असलेला कृष्ण शिडी लावून खाली घेतला, शिडी लावून. एवढी मोठी असलेली राक्षसी मरण पावली ती. पण तिला जेव्हा जाळण्यात आलं सगळ्या गोकुळातल्या लोकांनी, गवळ्यांनी काय केलं, लाकडं तोडले, झाडं तोडले, तिच्या अंगावर टाकले आणि दिली पेटवून. पेटवून दिल्याच्या नंतर असं म्हणतात स्मशानभूमीमध्ये वास येतो एक प्रकारचा. स्मशानभूमीमध्ये आपण जातो नेहमी, एक प्रकारचा उग्र दर्प वास रक्ताचा येतो, पण तिच्या शरीराचा सुगंध यायला लागला. सगळ्या ब्रजभूमीमध्ये, सगळ्या परिसरामध्ये तिच्या शरीराचा सुगंध पसरला. का पसरला असावा? ती तर एका वाईट हेतून आली होती कृष्णाला मारण्यासाठी, बाळाला मारण्यासाठी, पण तिच्या शरीराचा सुगंध का आला असेल मेल्याच्या नंतर? कारण तिला भगवान कृष्ण परमात्म्यानं मुक्ती दिली. ज्याच्या शरीराला देवाचा स्पर्श झाला त्याच्या शरीराचा सुगंध आहे, त्याच्या शरीराचा सुगंध त्याचा येतो. मायबाप लक्षात घ्या, ज्याच्या जीवनाला, ज्याच्या देहाला भगवंताचा स्पर्श होतो. आपल्या देहाला नाही तर नाही, पण निदान जीवनाला तरी व्हावा. देहाला नाही तर नाही, पण आपल्या जीवनाला तरी व्हावा. आपल्या कामामुळं, आपल्या कर्तव्यामुळं
आपण लोकांचं जीवन सुगंधी बनवलं तर आपल्या देखील जगण्याचा सुगंध पसरेल. काय म्हणतोय मी? आपण जगताना असं जगा जेणेकरून लोकांचं हित होईल, समाजाचं हित होईल, असं जगायचं. आणि त्यामुळं आपल्या सुद्धा जीवनाचा सुगंध भोवताल पसरल्याशिवाय राहणार नाही. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. तसा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पुतनेला मोक्ष दिला, मुक्ती दिली. आणि आता बरेच दिवस झाले पुतना गेली पण परत आली नाही. काळजी वाटली कंसाला. पुन्हा एकदा मीटिंग भरली, बैठक बसली, दरबार भरवला कंसानं. आणि आता विचार केला आता स्त्रियांना नाही पाठवायचं. आता पुतनेला पाठवलं होतं माग, चूक झाली महिलेला पाठवून. आता जेंट्स. आता कोणाचा नंबर? आता राक्षसांचा. एक महाबळ नावाचा राक्षस उठला. महाबळ तो म्हणला मी जातो. त्यानं एक ब्राह्मणाचा पंडिताचा वेश धारण केला, शेंडी वाढवलेली आहे, पंचा नेसलेला आहे, हातामध्ये पंचांग घेतलं आणि गोकुळामध्ये आला. गोकुळामध्ये लक्ष द्या इकडं, आपल्याला भरपूर लीला आहेत ऐकायच्या. ऐकायसारखं कृष्णाचं चरित्र खूप आहे, खूप. पण आपल्याकडे वेळ कमी आहे. एकाच दिवसामध्ये आपल्याला लीला सांगणं आणि भगवंताच्या लग्नापर्यंतची कथा आपल्याला ऐकावी लागणार आहे. त्याच्यामुळे थोडक्यात सांगतोय. काही लीला सांगता येतील, काही लीला सोडून पण द्यावं लागतील. चला. एक महाबळ राक्षस मी जाणार. त्यानं एका पंडिताचा ब्राह्मणाचा वेश धारण केला, शेंडी वाढवलेली आहे, गळ्यामध्ये जानव आहे, पंचा नेसलाय, हातामध्ये पंचांग. आणि आल्यावर हाक मारली यशोदेच्या दारामध्ये, यशोदामाई बाहेर या. वाड्यामध्ये ब्राह्मण आलेला पाहिला. आलेल्या भूदेवाचं स्वागत केलं यशोदेनं. बसायला पाठ टाकला आणि पाठ टाकल्याच्या नंतर यशोदेनं सांगितलं बाबा माझ्या घरामध्ये काल परवाच एक बाळ जन्मले मला. त्याची पत्रिका तरी पहा. पत्रिका पहा. हा काय खरा ब्राह्मण होता का याला पत्रिका समजायला? तरी यानं काय केलं, सांगितलं यशोदेला माझं पंचांग आहे आणि मी खाली जमिनीवर नाही ठेवू शकत. माझं पंचांग ठेवण्यासाठी पाठ पाहिजे. बसायला एक पाठ दिला बाबा तिनं, पंचांगाला एक पाठ दिला, पाठीला टेकायला पाठ, सगळा थाट माठ. आणि पंचांग काढलं, तेही उलट धरलं आणि उलट धरून वाचल्यासारखं नाटक करतोय. आगा गा यशोदे, फारच वाईट कुंडली आणि वाईट नक्षत्र घेऊन, वाईट नक्षत्रावर वाईट कुंडली घेऊन जन्मलेला तुझा बाळ आहे. सगळ्या जगतामध्ये तुझ्या कुळाचं नाव लौकिक घालवणारं बाळ तुझ्या घरामध्ये जन्माला आलंय. वाईट वाटलं यशोदेला, रडायला लागली यशोदा. यशोदे वाईट वाटवून घेऊ नको. माझ्या घरी असं बाळ जन्मला असतं तर मारून पुरून टाकलं असतं.
तुझ्याच्यानं होत नसेल तर मला सांग, माझ्या जवळ दे, मी याला आत्ता नेतो गावाच्या बाहेर, खड्डा करून पुरून टाकतो. आपल्या आईला झालेलं दुःख कृष्णाला पाहवलं नाही आणि त्यानं एक आज्ञा दिली पाटाला. वर शिंक होतं, शिंक्याला उखळ मुसळ जेवढे काही घरातलं साहित्य होतं सगळ्याला सांगितलं, सावधान, आता तुमचा खेळ चालू होईल. वर जे शिंक होतं का डोक्यावर, त्या शिंक्याला आज्ञा दिली. तुटलं शिंक आणि त्या महाबळ भटाच्या डोक्यात पडलं. डोक्यात जेव्हा पडलं त्यावेळेला सगळ्या दह्या दुधानं त्याचा अभिषेक झाला. सगळं दही दूध अंगावर सांडलं त्याच्या. पण कोपऱ्यामध्ये जे ठेवलेलं मुसळ होतं ते जेव्हा पडलं तेव्हा माझा त्याच्या डोक्याला मार लागला. घाबरला तो महाबळ, उठला आणि पळायला लागला. तुझ्या घरामध्ये काय भूताटकी वगैरे आहे का? भूत आहे का यशोदे तुझ्या घरामध्ये? पाट होता, पाट बसला पाठीमध्ये, समोर ठेवलेला पाट कपाळावर लागला. जेव्हा घराच्या बाहेर पडतोय दरवाजा आपोआप बंद झाला आणि कपाळ मोक्ष झाला. उंबरठ्यावर पडला, कसा बसा उठला. उंबरठ्यातून पाय बाहेर टाकणार बाबा, त्यावेळेला धोत्रामध्ये पाय अडकला त्याचा. धोत्रामध्ये फार खतरनाक असते धोतर. सोपंही तेवढंच, चांगलंही तेवढंच आणि वाईट त्याच्याहून जास्त. धोत्रामध्ये जेव्हा पाय अडकला, हातातलं पंचांगही फाटलं, गळ्यातलं जानवय तुटलं. काय काय झालं? जानवे तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर सुटले, कंबरचे, धोतर सुटले, कंबरचे, जानवे 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 तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले, जानवे तुटले, पंचांग फाटले. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर सुटले कंबरेचे. एवढी सगळी फजिती त्या महाबळ भटाची केली. ऐका, दिवसामागून दिवस जातात. कारागृहामध्ये जाऊन, कारागृह म्हणजे मथुरेमध्ये वसुदेव आणि देवकीला कंसानं जिथं डांबून ठेवलं होतं त्या कारागृहामध्ये एके दिवशी गर्गमुनी गेले. गर्गमुनी, थोडस लवकर लवकर पुढे चला. गर्गाचार्य गेले आणि वसुदेवानं सांगितलं गर्गाचार्यांना, महाराज, गर्गाचार्य म्हणजे वसुदेवाच्या कुळाचे, यादव कुळाचे कुलगुरू आहेत. कुलगुरू आहेत. गुरुजी, मी माझा मुलगा गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये नेऊन ठेवलाय, नंदबाबाच्या वाड्यात, आणि तुम्ही आमच्या कुळाचे, माझ्या कुळाचे कुलगुरू आहात, म्हणून त्याचा नामकरण विधी तुमच्या हाताने झाला पाहिजे. कोणाला सांगितलं? गर्गाचार्यांना. मग गर्गाचार्य गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्याच्या नंतर नंदबाबाला सांगितलं. नंदबाबा त्यांना सांगितलं नाही तो मुलगा वसुदेवाचा आहे म्हणून, फक्त सांगितलं तुमच्या घरी जे मुलं आहेत का नाही त्याचा नामकरण विधी मला करावा असं वाटतंय. नंदबाबा म्हणले, वा, आनंद आहे, तुमच्यासारखा विद्वान महात्मा जर माझ्या मुलाचं नाव ठेवणार असेल तर याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय. पण राक्षसांना कळता कामा नये याच्यासाठी तो विधी गायीच्या गोठ्यामध्ये करायचं ठरलं. ऐका, गायीचा गोठा एवढा पवित्र आहे. शिवमहापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. तुम्ही जो नामजप करता घरामध्ये बसून, मंदिरामध्ये बसून जे नामस्मरण करता, माळ जप करता, तो जप घरामध्ये बसून करण्यापेक्षा गायीच्या गोठ्यामध्ये बसून करा. 100 पट अधिक फळ देतो. 100 पट अधिक फळ देतो गायीच्या गोठ्यातला. हे महत्व आहे गायीच्या गोठ्याचं. पण गाय कोणती पाहिजे? आम्ही आताच सांगितलं, गावरान गाय पाहिजे. जर्सी नाही चालत आपल्याला. जी जरासी बी बाहेर निघत नाही, जरासी बी, तिला जर्सी म्हणायचं. आणि जी गावात रानात फिरती तिला गावरान म्हणायचं. गावरान गायीच्या गोठ्यामध्ये चला. गायीच्या गोठ्यामध्ये पूजा मांडली आणि त्या ठिकाणी नामकरण केलं भगवान कृष्णाचं आणि बलराम दादाचं. सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा जो तुझा बाळ आहे यशोदे, त्याचं नाव कृष्ण. आणि जो रोहिणीचा बाळ आहे तो जगात सगळ्यात बलवान ठरेल, त्याचं राम नाव ठेवलं पण सगळं जग त्याला बलराम म्हणून ओळखतील. असं कृष्ण आणि बलराम, यशोदेच्या आणि रोहिणीच्या बाळाचं नामकरण झालं. आता गर्गाचार्य निघून गेले आणि दिवसेदिवस हळूहळू
तो कृष्ण परमात्मा, आता नाव ठेवलेले त्याचं कृष्ण हळूहळू मोठा होतोय. एके दिवशी कृष्ण परमात्म्याला आंघोळ घातली आणि आंघोळीच्या वेळेला असा कृष्ण परमात्मा रडला. रडल्याच्या नंतर शांत बसायचं नाव घेत नाही ते. यशोदेनं पाळण्यामध्ये टाकलं आणि पाळण्यात टाकून झोका देते. झोका यशोदामाई कसा? रडते माझे बाळ ताणी समजावे तारा. रडते माझे बाळ ताणी समजावे तारा. रडते माझे बाळ ताणे समजावी तारा है ना. रडते माझे बाळ ताणे समजावी तारा है ना. नाना पहरी समजावे ते मागेले ते खाया देते. नाना पारी समजावी ते मागील ते खाया देते. थापटोनी निजवी ते परी हा उगार आहे ना. टाळी टाळी रडते माझे बाळ ताणे समजावी तारा. रडते माझे बाळ ताणे समजावी तारा. रडते माझे बाळ ताणे समजावी तारा है ना. पाळण्यात टाकलं झोका देते. तरी देखील कृष्ण रडायचा थांबत नाही. एक एक गवळण आली आणि एक एक गवळण एक एक प्रयत्न करून पाहिली. झोका देते, कोणी खेळणं हातात देते, पण रडायचं थांबत नाही कृष्ण. त्यावेळेला कडेवर घेतलं, हातामध्ये घेतलं आणि अंगणामध्ये आली यशोदा. त्यावेळेला एक राधा गवळण आली. राधा आणि राधा गवळण आली. जवळ आल्याबरोबर यशोदा, काकू कशामुळे रडतोय गो कृष्ण? पाहू बरं, द्या माझ्याकडं. जेव्हा राधेनं कडेवर घेतलं, एवढ्या वेळापासून रडत असलेला तो कृष्ण कडेवर घेतल्याबरोबर रडायचा थांबला. घेतल्याबरोबर यशोदा म्हणली, 3 तासापासून रडत होतं. माझ्या घरातले सगळे कामं राहिले, सारवायचं राहिले, धुणं राहिले, भांडी राहिले, स्वयंपाक राहिलाय. जोपर्यंत नसतं ना, जोपर्यंत नसतं तोपर्यंत फार कौतुक असतं, पण झाल्याच्या नंतर मग यानं वैताग दिलाय असं म्हणतात बायका. बरोबर, वैताग दिलाय यानं. माय जोपर्यंत नसते का तोपर्यंत शेजाऱ्यांनी सुद्धा म्हणतात, झाल्यावर मी सांभाळते ग, माझ्याजवळच खेळल. घरातल्या म्हाताऱ्या मी सांभाळते, मी सांभाळते. पण एकदा का त्यानं त्रास द्यायला सुरुवात केली ना, त्याच्या स्वतःच्याच आईला सांभाळावं लागतं, कोणी येत नाही माझ्याजवळ. मग ती आई सुद्धा म्हणती, नुसता वैताग दिलाय यानं, वैताग दिलाय. तसं यशोदा म्हणती राधेला, राधे यानं नुसता वैताग आणून सोडलाय. सकाळपासून माझे सगळे घरातले कामं राहिलेत, काय कर तू याला घेऊन जा. राधे 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 ये श्याम सुंदरा. राधे 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 ये श्याम सुंदरा. राधे 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 ये श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. नेयत झडकरी आपली मंदिरा. नेयत झडकरी आपली मंदिरा. आपली मंदिरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे 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 हे श्याम सुंदरा. राधे
हे श्याम सुंदरा नेई आता झड करी, म्हणजे लवकरात लवकर याला तुझ्या घरी घेऊन जा, मला काम करू दे. राधेने नेलं घरी. घरी नेल्याच्या नंतर पलंगावर त्याला ठेवलं कृष्णाला, आणि ठेवल्याच्या नंतर राधा गप्पा मारते बाळासोबत. बाळच असते ते एवढं एवढंच, पण अशा गप्पा मारतात बायका त्याच्यासोबत, बाळासोबत. काय गप्पा मारतात त्या जर ऐकायच्या असतील पुरुष मंडळी, कधी ऐकायच्या? जेव्हा गल्लीमध्ये घरामध्ये जास्त माणसं नाहीत, दुपारच्या वेळेला. त्या दुपारच्या वेळेला बायकांचे ते पाळण्यावर झोके देताना म्हणलेले गाणे आणि बाळासोबत मारलेल्या गप्पा ऐकायच्या, बरोबर? दुपारच्या वेळेला गप्पा मारते राधा. पण नंतर विचार आला, मी जे काही बोलते ते याला नक्कीच कळत असेल का? कृष्णाला म्हणते, कृष्णा अरे मी एवढ्या वेळापासून बोलते तुझ्याशी, तुला कळते तरी का? तू जर थोडासा अजून मोठा असला असता वयानं, तर निदान तुलाही माझ्यासोबत बोलता आलं असतं, दोघांच्या गप्पा चालल्या असत्या. तो भगवान परमात्मा आहे. त्यानं लगेच सांगितलं, राधे फक्त एका क्षणासाठी डोळे बंद कर. लगेच 8 वर्षाचं रूप धारण केलं भगवान परमात्म्यानं, आणि राधा आणि कृष्णाच्या गप्पा चालू आहेत. पण गप्पा ज्यावेळी चालू आहेत त्याच वेळेला दारावर हाक ऐकू आली, राधे दार उघड. कोणाची असेल हो हाक? एवढ्या मोठ्यानं एवढ्या जोरात हाक कोण मारू शकतं? गावातले शेजारी वगैरे कोणी मारू शकतात का? नाही. कोण असेल? मालकाशिवाय कोणी मारू शकतं का? राधे दार उघड म्हणल्या बरोबर राधा थरथर कापते, लटलट कापते राधा. आता काय करायचं? हा एवढा मोठा कृष्ण आता झाकायचा कुठं, लपवायचा कुठं? नवऱ्यानं जर विचारलं कोण आहे, काय उत्तर द्यायचं? कोणत्या पुरुषासोबत गप्पा मारत होती, काय उत्तर द्यायचं? हात जोडले राधेनं आणि कृष्णाला विनंती केली, कृष्णा पहिल्यासारखा लहान हो रे. भगवान परमात्मा थोडीशी परीक्षा पाहतोच बरं का भक्ताची. देव प्रत्येक भक्ताची थोडीफार परीक्षा पाहतोच. हा, असं नाही समजायचं मी देवाची भक्ती केली म्हणजे सगळं माझ्यासारखंच होईल. नाही, काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरुद्ध देखील घडतात. पण आपण आपली भक्ती नाही सोडायची, एवढं लक्षात घ्या. देव प्रत्येक भक्ताची परीक्षा पाहतोच. ज्याची परीक्षा नाही पाहिली असा भक्तच नाही. राधेची सुद्धा परीक्षा पाहिली देवानं. नाही होणार म्हणलं मी लहान, मला होता येत नाही, मला फक्त मोठं होता येतं, लहान होता येत नाही. हातापाया पडू लागली, गयावया करू लागली राधा. मी तुला पूर्ण शरण आले रे भगवंता, लहान हो. त्यावेळेला कृष्ण परमात्मा लहान झाला. लहान झाल्याच्या नंतर आता राधा खुश झाली. आता जमलं म्हणली, आता जमलं. पळत गेली दरवाजाकडं आणि कडी काढली दाराची आणि नवऱ्यालाच म्हणू लागली, थोडी तरी दम निघता का नाही तुम्हाला? एवढ्या मोठ्याने आवाज द्यायची गरज आहे का? बाळ दचकल ना. ते म्हणलं, बाळ आपल्याला कधी झालं? नंद बाबाचं पोरग यशोदेचं आणलंय मी, त्याला भरवत होते, मी घास भरवत होते, त्याला गप्पा मारत होते, खेळवत होते. पाहिलं कृष्णाला, आणि कृष्णाला पाहिल्याच्या नंतर तिच्या नवऱ्याला अनया गवळी त्याचं नाव, त्या अनया गवळ्याला सुद्धा एवढा आनंद झाला, कारण भगवंताचं रूपच होतं तसं रूपच. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिल साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिल साजणी. पाहता पाहता मना न पुरे धनी, पाहता पाहता मन न पुरे धनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, पाहता पाहता मन न पुरे धनी. देखिला देखिला माय म्या देवाचा देव, देखिला देखिला माय म्या देवाचा देव, देखिला देखिला माया देवाचा देव, देखिला देखिला माया देवाचा देव. विठला संदेह निमाले तुझे पाना, विठला संदेह निमाले तुझे पान, देखिला देखिला माय म्या देवाचा देव, देखिला देखिला माय म्या देवा
देव फिटला संदेह निमाले दुजे पण देखिला देखिला मायम्या देवांचा देव असला तो देव पाहिल्याच्या नंतर कोणाला आनंद होणार नाही हो. चला देव हळूहळू मोठा होतोय. लहानपणापासून संकट एक एक संकट येते, एक एक संकट. एक तृणावर्त नावाचा राक्षस आला. तृणावर्त नावाचा राक्षस आला वावटळीच्या रूपामध्ये. आणि भगवान कृष्ण परमात्मा एके दिवशी बैलगाडीमध्ये त्या छकड्यामध्ये झोपलेले असताना त्यानं छकडच उचललं पूर्ण. तृणावर्त राक्षस वावटळीच्या रूपामध्ये त्यानं उचलला, पण भगवान कृष्ण परमात्म्यानं स्वतःचं वजन एवढं वाढवलं, त्याला खाली आपटलं आणि एका क्षणात तो तृणावर्त मारला. तृणावर्त. आता कृष्ण परमात्मा हळूहळू रांगायला लागला. रांगायला कसा रांगतो हो, कसा रांगतो. साधू संतांना प्रत्येक अवस्थेचं वर्णन केलं. रंगणी रंगनाथ खेळतो तो म्या देखिला सये, तो म्या देखिला सये. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ खेळतो तो म्या देखिला सये हो, तारी तारी. म्या देखिला सये हो, म्या देखिला सये. मी जेव्हा हे आता गवळण सुरू केली, रंगणी रंग, सगळ्याच्या तोंडावर मला बऱ्याच जणांच्या प्रश्नचिन्ह दिसलं. ही अशी गवळण कोणती. आमच्या सागर महाराजाच्या सुद्धा चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. महाराजांनी ही चाल कोणती काढली, ती नेहमीची चाल का नाही म्हटली. मी ती चालच म्हणणं बंद केलं महाराज, कारण ती चाल लय चालीची आहे. ती चाल लय चालीची. ती चालीचं ओरिजिनल गाणं मला ज्या दिवशी कळालं त्या दिवशीपासून मी ती चालच म्हणायचं बंद केलं. कोणती. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. जय हो. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सये, रंगणी रंगनाथ तुम देखिला सये. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. ही चाल म्हणली तरच कृष्ण खेळला रांगला असं वाटते आपल्या लोकांना, बरोबर. पण ही चाल लयच खतरनाक गाण्याची आहे ना. मराठी गाणं आहे का लक्षात कोणाच्या. लोक म्हणतात सांप्रदायिक चाल आहे. कसली सांप्रदायिक. आग हौसा. हा आता ट्यूबलाईट पेटली सगळ्यांची. चला पुढे चला. ऐका भगवंताचं चरित्र आपण ऐकतोय. भगवान कृष्ण परमात्मा रांगत रांगत आता सगळ्या वाड्यामध्ये खेळतायत. वाड्यामध्ये आजूबाजूच्या वनातून, त्या वृंदावनातून, जंगलातून जे तपस्वी साधू संत आहेत ते सुद्धा, त्यांना सुद्धा जेव्हा लक्षात आलं, कळाली बातमी, भगवान परमात्म्यानं अवतार धारण केलाय बालकाच्या रूपामध्ये, तो यशोदेच्या वाड्यामध्ये, नंदबाबाच्या वाड्यामध्ये खेळतोय. त्यांना वाटलं हजारो वर्ष तप करतोय, आपल्या स्वप्नात देखील आला नाही देव, स्वप्नात देखील. पण त्यानं मूर्त स्वरूप धारण केलंय, सगुण रूप धारण केलंय. नंदबाबाच्या घरी आपण जाऊन दर्शन करावं. साधू संत यायचे यशोदेच्या दारामध्ये आणि दर्शनाची अभिलाषा घेऊन. दान जेव्हा द्यायची यशोदामाई तेव्हा ते हात जोडून म्हणायचे, यशोदे तुझं हे दान नको, आम्हाला तुझ्या बाळाचं दर्शन करायचंय. पण वैतागून जायची यशोदा, कोणाकोणाच्या समोरून घेऊन जायचं बाळाला. नाही करू देत दर्शन, जा निघून जा. त्यावेळेला हात जोडून ते साधू संत, योगी, तपस्वी असलेले लोक यशोदे पुढे हात जोडायचे आणि म्हणायचे, यशोदे
अगं आम्ही हजार वर्षापासून तप करतोय, पण आमच्या स्वप्नात देखील तो आला नाही, आणि तो तुझ्या पोटी जन्म घेऊन तुझ्या वाड्यात खेळतोय. किती तुझं भाग्य आहे. तुझ्या वाड्याचे आम्ही हे दगड जरी झालो असतो, दगड, तरी देखील आमचा उद्धार झाला असता, कारण त्या भगवंताचा स्पर्श आम्हाला झाला असता. तुझ्या भिंतीचे दगड झालो असतो तरी देखील आमचा उद्धार झाला असता, कारण त्या भगवंताचे हात पाय आम्हाला लागले असते. आम्हाला दर्शन करू दे. असाच कृष्ण एक दिवस खेळत खेळत अंगणामध्ये आला. अंगणातून मुख्य रस्त्यावर आला. नंदबाबाचा वाडा पाहिला का कोणी? वृंदावनात गेले कोणी? वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर नंदबाबाचा तो 84 खांबाचा दगडी वाडा आजही आहे तिथं, आजही आहे. समोर रस्त्यावर जेव्हा तो नंदाचा बाळ कृष्ण आला रांगत रांगत, त्यावेळेला गवळणींना एवढं त्या कौतुक होतं बाळाचं, कृष्णाचं. प्रत्येकीला वाटायचं कृष्णाला मी घ्यावं, मी घ्यावं, मी घ्यावं कडेवर, पण शक्य नव्हतं ते. घरचे कामं सोडून दररोज त्यावेळेला एक दूरच्या गल्लीमध्ये राहणारी एक चंद्रावळी नावाची, चंद्रा काकू नावाची गवळण आली, आणि ती म्हणली, बाई नंदाचं कार्ट एवढं कधीच बाहेर निघत नाही, पण आज बाहेर दिसते. तिनं कडेवर घेतलं आणि गेली स्वतःच्या घराला घेऊन. लांब घर होतं तिचं. त्यावेळेला यशोदा घरामध्ये काम करत होती, आणि काम करत असलेली यशोदा भानावर आली अचानक, आणि तिला लक्षात आलं आपला कृष्ण कुठं दिसत नाहीये वाड्यामध्ये. रोहिणीकडे गेली. रोहिणीला विचारलं, का ग माझा कृष्ण पाहिला का? ती म्हणली, नाही बाई, माझा बलराम तर इथंच खेळतोय. ताकद होती भरपूर, जाडजूड होता अंगात बलराम दादा, आणि ज्याच्या अंगात ताकद जास्त ते इथून थोडासा विकास, ज्याच्या अंगात ताकद जास्त त्याचा इथून विकास थोडासा कमी. मग कृष्ण कुठं नाही दिसला. घाबरलेली यशोदा सगळ्या वाड्यात फिरली, पण नाही सापडला. बाहेर अंगणामध्ये आली. रस्त्यावर भेटणाऱ्या प्रत्येक गवळणीला घरोघर जाऊन विचारली, सांगा माझा कृष्ण कधी कुठं पाहिला का कोणी? कुणी सांगा गे, 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 कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा. कुणी सांगा गे, 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 कुणी सांगा गे. हाती घेऊन आपण अंगणी रांगत आले मूल, होते सारं नितम तुला, होते सारं नितम तुला, कैसी भूल पडली, कैसी भूल पडली गेली, कुणी सांगा गे, 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 सांगा गे. कृष्ण माझा कोणी पाहिला का सांगा, कोणी सांगा गे. वेडी पिशी झाली ती यशोदा. आणि मग एका गवळणीने सांगितलं, अगं ती चंद्रावळी नावाची जी गवळण आहे पलीकडच्या गल्लीमध्ये राहते, ती आली होती, तिनंच तुझ्या कृष्णाला नेलं. असं जेव्हा यशोदेला कळालं, धावत पळत गेली यशोदा आणि त्या कृष्णाला घरी आणलं. एक क्षण सुद्धा त्या कृष्णाला कधी एकटं सोडत नाहीये, एकटं सोडत नाही, कारण एका पाठोपाठ संकट येत होते. आता कृष्ण हळूहळू चालायला लागलेला आहे, चालायला.
चालताना देखील कसा चालतो याचं देखील वर्णन साधू संतांनी केलं. झुम छनननन झुम छनननन झुम छनक छनक छनन कृष्णाच्या बाळाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. पैंजण कसे वाजतात चालताना ते सुद्धा वर्णन साधू संतांनी केलं. मला दुसरीच म्हणायची होती. दाविते पावले दयानिधी. एकापेक्षा एक चरित्र साधू संतांनी लिहिलं. ऐका, एका दिवशी कृष्ण परमात्मा आलाय. यशोदा त्यावेळेला रवी लावत होती. रवी आजच्या सारखी इलेक्ट्रॉनिक नव्हती माहिती तेव्हा. आता आली मोटर, अशी उलटी टाकायची त्या भांड्यावर, बटन फिरवायचं, खर्र आवाज झाला की झाली रवी लावणं. पण त्या काळी तसं नव्हतं. 5-7 फुटाची रवी असायची, डोक्या एवढी उंच, आणि माळवदाच्या घराला जोडणीच्या खांबाला ती रवी उभी करून रवी लावली जायची. बरोबर खरंय? कोणी कोणी लावली ती मोठी 5 फुटाची रवी? एकदा हात वर करा म्हाताऱ्या. आता तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. एक चांदीचं नाणं तुम्हाला भेट. त्या रवीला 2 दोऱ्या असायच्या. 2 दोऱ्या, एक खालती एक वर. बरोबर? त्या दोऱ्यांना काय म्हणायचं? चला द्या तुम्ही 500-500. त्या दोऱ्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये मांजऱ्या म्हणत होत्या. तुमच्याकडे काय म्हणायचं? नाही, नुसत्या दोऱ्या तर त्याला अजून एक दुसरी दोरी असते लांब, त्याला दोर म्हणायचं, रवी दोर. पण जी खाली आणि वर खांबाला धरून ठेवते त्यांना मांजऱ्या म्हणत होते. बरोबर? ऐका, रवी लावते, पण रवी लावताना कृष्ण परमात्मा आलाय आणि त्यानं यशोदेच्या हाताला धरलं, पदराला ओढतोय. आई काय करतेस ग? मला लोणी दे खायला, मला पाहू दे काय करतेस तू. लहान आहे कृष्ण आणि काम करू देत नाहीये. त्यावेळेला यशोदेनं समजून सांगितलं, सोड रवीचा हात हरी रे, हात हरी रे. सोड रवीचा हात हरी रे, करू दे रे मंथना. लोणी खूप आवडायचं भगवंताला. लोण्यालाच एक दुसरा शब्द सांगतोय का, फार पुढं लवकर जावं लागणार आहे. लोण्यालाच नवनीत हा शब्द वापरलाय. नवनीत म्हणजे नवनीताचाच एक समानार्थी शब्द सांगतो, चित्त. देवानं चोरी केली, चोरी, पण कशाची? लोण्याची नाही, तुमच्या चित्ताची चोरी करतो तो, चित्ताची. चित्त चोरियेले नंदाच्या नंदणे, तुका म्हणे गरुड ध्वजे रावा. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. ते लोणी खाण्यासाठी घरामध्ये यशोदा जास्त खाऊ देत नाही, चोरी करून खातो. चोरी केली घरामध्ये, सुरुवात केली चोरी करायला. बाहेर गल्लीमध्ये मित्रमंडळी जमवली. वर्ध्या, वाकड्या, पेंद्या, सुदाम्या, मधुमंगल असे बरेच मित्र जमवले आणि प्रत्येक गवळणीच्या घरी चोऱ्या केल्या. चोऱ्या सांगितलं, दही चोरायचं, दूध चोरायचं, सोबतच्या सवंगड्याला खाऊ घालायचं, आपण स्वतः खायचं, उरलेलं सांडून टाकायचं आणि घरी यायचं. एक एक गवळण तक्रार करू लागली. जेव्हा यशोदा तक्रारीला कंटाळून गेली तेव्हा यशोदेनं सांगितलं, कृष्णा आता तुला बांधून टाकते म्हणले. बांधून
जर काढशील खोडाचे करील हार, जर काढशील खोडाचे करील हार, उकळाला बांधेल तुला रे नंदलाल, उकळाला बांधेल तुला रे नंदलाल. खट्याळ किती बाई तुझा हा नंदलाल, खट्याळ किती बाई तुझा हा नंदलाल. जर काढशील खोडाचे करील हार, जर काढशील खोडाचे करील हार, उकळाला बांधेल तुला रे नंदलाल, उकळाला बांधेल तुला रे नंदलाल, उकळाला बांधेल तुला रे नंदलाल. जर काढशीन खोड्या असे करील हाल, कसे उखळाला बांधीन तुला रे नंदलाल. उखळाला बांधलं आणि उखळाला बांधल्यावर यशोदा घरामध्ये गेली. राक्षस तिथं 2 वृक्ष होते, वृक्ष झाड होते. कोण होते ते? कुबेराचे मुलं होते, कुबेराचे. त्यांना ते उखळ अडकवलं आणि एका झटका दिला त्या उखळाला. एका झटक्यामध्ये ते दोन्ही झाड खाली पडले. त्या कुबेराच्या पुत्रांचा उद्धार केला. आता एके दिवशी खूप खोड्या करून 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 सगळ्या गोकुळामध्ये उच्छाद मांडला होता. आता यशोदेनं सांगितलं, हे बघ, आता इथं गावामध्ये राहायचं नाही. आता कुठं जायचं? आता गायी चारण्यासाठी वनामध्ये जायचं. गायी चारण्यासाठी वनामध्ये जायचं. सगळ्या गोपाळांना त्यानं जाऊन सांगितलं, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. उद्या मी सुद्धा जाणार आहे, तुम्ही सुद्धा या. कुठं? वनामध्ये गायी चारण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केलं, मोर मुकुट धारण केला, खांद्यावर घोंगडी घेतली, हातामध्ये काठी घेतली आणि पिवळा पितांबर धारण करून हातामध्ये बासरी घेऊन तो भगवान परमात्मा गायी वळण्यासाठी जातोय. गायी वळण्यासाठी छोट्या छोट्या गायी वेगळ्या केल्या आणि कसा निघाला? छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाले, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाले, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाले, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाले, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोट्या छोट्या गायी छोटे छोटे गोपाळ आता गायी चारण्यासाठी वनामध्ये गेलेत. पण एक लक्षात घ्या, भगवान कृष्णाचा अवतार जो आहे तो ज्या कारणासाठी झाला होता त्याचं मुख्य कारण लोक बाजूला ठेवतात आणि असं सांगतात फक्त गवळणीच्या खोड्या केल्या कृष्णानं. एखाद्या गवळणीचा पदर ओढला, कोणतीचा माठ फोडला, कोणतीच्या घरामध्ये चोरी केली. पण कृष्णानं याच्यासाठी अवतार नव्हता धारण केला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. साधू संतांचं रक्षण करण्यासाठी आणि असुरांचा संहार करण्यासाठी, दुष्ट दुर्जनांना धडा शिकवण्यासाठी भगवंतानं अवतार धारण केला होता. असाच एक राक्षस यमुनेच्या काठावर गायी चारत होते भगवान परमात्मा. त्यावेळेला एका राक्षसानं वासराचं रूप धारण केलं, त्याचं नाव वत्सासूर. तो वत्सासूर वासराचं रूप धारण करून आला आणि कृष्ण परमात्म्यानं ओळखला हा राक्षस आहे.
त्यानं एका हातानं शेपूट धरली कृष्णानं आणि एका हातानं पाय धरले, गरगर गरगर फिरवला, फेकला आणि त्याचा प्राण घेतला. व्यास महाराज वर्णन करतात, ग्रहित्वा परम पादाभ्याम सहलांगुलम अच्युतः ग्रामयित्वा कपित्याग्रे प्राहिगोत गत जीवितम, असा त्यानं त्याचा प्राण घेतला. एक बकासूर नावाचा राक्षस आला. सवय बको नाम महासुरो बकरूप धृका अगत्य सहसा कृष्णम तीक्ष्ण तुंडो ग्रसत बली. एक बक नावाचा मोठा असुर, बक म्हणजे बगळा, बगळ्याचं रूप धारण केलेला तो खूप मोठा राक्षस. त्याची चोच अतिशय तीक्ष्ण होती, खूप बलवान होता. त्यानं एकदम झेप घेतली आणि कृष्णाला गिळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्याची चोच भगवान कृष्णानं फाडली आणि त्याचा वध केला. बोलिये कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधेश्याम. अशा रीतीनं वत्सासूर मारला, बकासूर मारला, अघासूर मारला, धेनुकासूर मारला. एक नाही अनेक राक्षस मारले. त्या ठिकाणी गायी चारायच्या, खेळ खेळायचे. एके दिवशी खेळ मांडला लगोरी, विटी दांडू, चेंडूफळी नावाचा क्रिकेट नावाचा खेळ त्या काळी भगवान परमात्म्यानं सुरुवात केलेला आजही चालू आहे. त्याला चेंडूफळी म्हणायचे तेव्हा, आता आपण क्रिकेट म्हणतो. पहिलं पिच आणि पहिला बॉलिंग करणारा बॉलर पेंद्या होता आणि बॅट्समन होता कृष्ण परमात्मा. नवीन बॉल आणलेला पेंद्यानं टाकला बॉल आणि कृष्णाने एक फटका मारला, ये लगा बाउंड्री के बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर. आपल्याकडे सगळं माल आहे, सगळं काढतो. कॉमेंट्री ऐकायची का? नाही, कॉमेंट्री करायला वेळ नाही. मला 4 वाजलेत, कारण अजून 1 तासाभरात लग्न सोहळा आपल्याला पार पडायचा. ऐका, बॉल गेला आणि एका झाडावर अडकला. झाडावर अडकल्याच्या नंतर ते कदंबाचं झाड होतं. पेंद्या म्हणला मला माझा बॉल पाहिजे. कृष्ण परमात्मा म्हणला घाबरू नको, मी आणून देतो. झाडावर गेला, पण हाताला येत असलेला बॉल फांदी हलवली, त्यानं पाण्यात पडला. पण पाण्यात पाडला बॉल आणि यानं लगेच उडी मारली. पण त्या डोहामध्ये, यमुनेच्या त्या पाण्यामध्ये कालिया नावाचा सर्प राहत होता. तिथं कालियाला तिथून जाण्यासाठी भाग पाडलं. त्याच्या डोक्यावर तांडव नृत्य केलं भगवान कृष्ण परमात्म्यानं. तांडव नृत्य केलं. आता एके दिवशी घरामध्ये तळण्याचा वास येत होता. तळण्याचा तळण चालू होतं. गल्लीमध्ये अख्खा वास येतो बुंदीचे लाडू बनवताना, बरोबर का नाही? बुंदी खाता तुम्ही, डोकं उठते सगळ्या गल्लीचं. घरामध्ये सगळा वासच वास. कृष्ण आला गाई वळून आणि आईला विचारलं, अगं आई काय घरामध्ये? यशोदेनं सांगितलं, बाळा रे उद्या इंद्राची पूजा आहे. इंद्राची. म्हणजे इंद्राची पूजा कशामुळे? नंदबाबा तेवढ्यात आले. इंद्राची पूजा नाही करायची, कशामुळे करायची? म्हणलं इंद्र पाऊस पाडतो. इंद्र पाऊस नाही पाडत, ते त्याचा ड्युटी करतोय. ते का उपकार करतोय का पाऊस पाडून? वरुणाला आदेश देतो, म्हणजे वरुणाचं कामच आहे पाऊस पडायचं. आपल्या इथं पाऊस पडतो, तो कशामुळे पडतो? गोवर्धन पर्वत आहे, गोवर्धन पर्वतावर झाडं आहेत, वेली आहेत, ते ढग येतात, हवा तिथं अडवल्या जाते आणि त्याच्यामुळं पाऊस पडतो. बघा, कृष्णाचे विचार 5,500 वर्षापूर्वी देखील किती पुढारलेले होते. आज आपल्याला विज्ञानानं सांगितलं की झाडामुळं पाऊस पडतो, हवा अडवल्या जाते, ढग अडवल्या जातात, डोंगरामुळं झाडामुळं पाऊस पडतो. आज आपल्याला विज्ञान सांगतं, पण कृष्णाचे विचार त्या काळचे कसे होते ऐका. कृष्णानं तेव्हा सांगितलं झाडे लावा, झाडे जगवा. आता नुसते आपण नेते मंडळी झाडं लावतो पण जगवतो का? फोटो काढेपर्यंत फक्त वृक्षारोपणाचा फोटो असते आपला, पण एखादं झाड मोठं झालेलं कधी नेत्याच्या हातानं पाहिलं का कधी? दरवर्षी लाखोच्या संख्येमध्ये आपण झाडं लावतोय, चाललेत कुठं? एक तरी जगते का? आता एक प्रधानमंत्र्यांनी एक मागे योजना काढली, एक पेड माँ के नाम, एक पेड माँ के नाम. ऐका, झाडामुळे पाऊस पडतो हा आधुनिक विचार भगवान श्रीकृष्णानं तेव्हा त्यावेळी समाजाला सांगितला. म्हणून म्हणतो कृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकण्यासारखं आहे, आचरण्यासारखं सुद्धा आहे. संघटन ज्याला म्हणतात, नेता कसा असावा? कृष्ण परमात्म्यासारखा असावा. कार्यकर्त्यांसाठी चोऱ्या केल्या पण कार्यकर्त्यांचं पोट भरलं. नेता कसा असावा? कृष्णाकडून शिका. समाजकारण काय असतं, राजकारण काय असतं, हे कृष्णाकडून शिकण्यासारखं आहे. इंद्राची पूजा करायची नाही, मग कोणाची करायची? गोवर्धनाची. सगळेजण गेले आणि गोवर्धनाची जेव्हा पूजा करायला लागले त्यावेळेला इंद्राला राग आला, माझी पूजा सोडून गोवर्धनाची करतात काय? भयंकर पाऊस पडला, वरुणाला आदेश देऊन भयंकर पाऊस. पण त्यावेळेला कृष्ण परमात्म्यानं तो गोवर्धन पर्वत सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं, गोपाळांना सांगितलं, या रे हा गोवर्धन पर्वत उचलायचा आपल्याला, एकीचं बळ काय असतं दाखवून द्यायचंय. सगळ्यांना एकत्रित केलं, त्याला युनिटी म्हटलंय.
आणि एका बोटावर करंगळीवर तो गोवर्धन पर्वत धारण केला. बोलिये गोवर्धनजी भगवान की जय. कृष्ण कन्हैया लाल की. जय. आता एके दिवशी गवळणी पुढं पुढं चला यमुनेवर स्नानासाठी गेले. यमुनेवर स्नानासाठी आणि स्नानासाठी गेल्यावर निर्वस्त्र होऊन स्नान करू लागल्या. तेव्हा कृष्णाला कळालं गवळणी निर्वस्त्र होऊन स्नान करतायत. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याला चीड आली, राग आली. एक लक्षात घ्या, नदीवर गेल्याच्या नंतर, कुंडामध्ये तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर निर्वस्त्र होऊन स्नान करायचं नाही. कृष्णाला वाटलं यांना धडा शिकवावा लागणार. मग कृष्ण परमात्म्यानं कपडे उचलले आणि बसला झाडावर घेऊन बसला आणि बासरी वाजवायला सुरुवात केली. जेव्हा बासरी ऐकली गवळणीनं त्यावेळी लक्षात आलं अरे ही कृष्णाची बासरी. तो आला वाटतं, चला लवकर चला पाण्याच्या बाहेर. गवळणी नदीतून ते यमुनेतून बाहेर येत आहेत काठापर्यंत, पण काठावर ठेवलेले जे आपले कपडे होते ते गायब आहेत. कोणी नेले कपडे? अगं त्यानेच नेले असतील. आजूबाजूला पाहतायत तर एका झाडावर, त्या कदंबाच्या झाडावर साड्या लटकलेल्या दिसत आहेत. साड्या, अगं त्या आपल्या साड्या तिथं आहेत आणि त्याचे पाय सुद्धा तिथंच त्या साडीच्या पलीकडे फांदीवर दिसत आहेत बघ. तो देखील तिथंच बसलेला आहे. तो सुद्धा कोण? कृष्ण. एक एक गवळण विनंती करू लागली कृष्णाची, दे रे कान्हा कान्हा दे रे थोडी लुगडी, दे रे कान्हा कान्हा दे रे थोडी लुगडी, दे रे कान्हा दे रे सोनी लुगडी, दे रे कान्हा माझा कान्हा. दे रे कान्हा कान्हा दे रे थोडी लुगडी, दे रे कान्हा कान्हा दे रे थोडी लुगडी. दे रे कान्हा चोळी आणि लुगडी. पण कृष्णानं सांगितलं नाही देणार. ते म्हणले माफी मागते तुझी, दे आमचे कपडे दे. पण कृष्ण परमात्म्यानं सांगितलं मला पूर्ण शरण या. पूर्ण शरण म्हणजे आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण करणं. सर्वस्व हा देह भाव तुझे चरणी अर्पण. देह भाव. दोन्ही हात जोडून गवळणी विनंती करू लागल्या. कशी विनंती करू लागल्या? एका भजनातून सांगितलं. पण त्या भजनासाठी एक अट आहे, त्याच्यासाठी पाऊले खेळावं लागतात. चालते का? ऐक मुकुंदा विनमुखी तिंदा, ऐक मुकुंदा विनमुखी तिंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र तेरे गोविंदा. ए थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र तेरे गोविंदा. वस्त्र दे गोविंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे रे गोविंदा. हे बघा पुरुष मंडळी, ऐका राजे हो, छातीत चमकल बर का घरी जाऊन. मी जबाबदार नाही. टाळी तरी वाजवा रे बाबा. हा एका तालात एक. ऐक मुकुंदा विनमुखी तिंदा, ऐक मुकुंदा विनमुखी तिंदा, थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र तेरे गोविंदा. थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र तेरे गोविंदा. थंडगार पाणी आहे वाजते थंडी, वस्त्र दे रे